नमस्कार, जय शिवराय. प्रथमतः ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल जे आमचं वल्लभ वेलफेअर फाउंडेशनची शाळा आहे, त्यामध्ये सर्व पत्रकार बांधवांचं मी या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज मी फक्त संस्थापक म्हणून आपल्याशी बोलत नाही आहे. मी एक पालक म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून आणि आमच्या शाळेतल्या प्रत्येक मुलांच्या भविष्याशी जुडलो गेलेले एक व्यक्ती म्हणून मी आपल्याशी ते संवाद साधत आहोत. ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल जी आहे ही फक्त आमची एक संस्था नाही, हे आम्ही केलेली एक मेहनत आहे, आमचं एक स्वप्न आहे. आम्हाला जुन्नर तालुक्यातले विद्यार्थी जागतिक पातळीवरचे एक चांगले नागरिक घडवण्याचं हे आमचे स्वप्न आणि मेहनत, एक प्रामाणिक बांधिलकी ही आम्ही जपलेली आहे. आज आमची ही शाळा ही फक्त शाळा नसून हे आमचं एक ध्येय होतं, जे आमच्याकडं वल्लभशेठ बेनके साहेबांनी रुजवलं गेलं होतं. आणि माझ्याच घरातली मुलं नाही तर आमच्या सगळ्या जुन्नर तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची मुलं, त्यांना दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावं, त्यांना एक चांगलं सन्मानपूर्वक शिक्षण मिळून ते पुढे गेले पाहिजे. कारण आम्ही जेव्हा पुण्याला इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शाळा शिकत होतो तेव्हा बेनके साहेबांच्या पण लक्षात आलं होतं की काही ठराविक लोकांच्याच मुलांना एक चांगल्या दर्जेदार इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये पुण्याला शिकता येते, किंवा पुण्याला जरी घातलं तरी स्थानिक गरीब परिस्थिती, इकडची ग्रामीण भागातली परिस्थिती आणि तिकडे गेल्यानंतर जो त्याला समाजाला किंवा तिथल्या बाकीच्या मुलांबरोबर कोपअप करताना जो प्रॉब्लेम येतो, तसं आपल्याच इथे जर ते केलं तर ते सन्मानपूर्वक शिक्षण होईल असं बेनके साहेबांचं मत होतं. म्हणून ती इथं शिक्षण व्यवस्था आम्ही चालू केली. आता गव्हर्नमेंटचं एक धोरण आहे की खाजगी विनाअनुदानित जे शाळा आहेत त्यांना RTEच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना, ज्यांचं आर्थिक उत्पन्न खरोखरच कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना 25% पहिलीच्या मुलांना 25%चं मोफत शिक्षण हे त्या संस्थेने दिलं गेलं पाहिजे. आणि त्याची जी फीज असेल ती गव्हर्नमेंट त्यांना रिएम्बर्समेंट करेल. पण गव्हर्नमेंटने ती कॅप फक्त 13,000 रुपयाची ठेवली. आणि ज्या शाळेच्या आमची जे फीज आहेत, जे आम्ही ज्या लेवलचं शिक्षण देतो, शिक्षकांना पगार देतो किंवा इथे जे फॅसिलिटीज देतो, त्याचा खर्च हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण तरीसुद्धा आम्ही ते करण्याचा प्रयत्न केला आणि ते करत असताना आम्ही कधीही हा RTEचा विद्यार्थी आहे किंवा कोट्यातले विद्यार्थी तसं काही बघितलं नाही. हे आमचीच मुलं आहेत. त्या समान न्यायाप्रमाणे या सगळ्या मुलांना आत्तापर्यंत ते शिक्षण देतच होतो आणि देत आहे आणि पुढेही देत राहणार आहे. पण जो काही प्रकार घडला, जे आमचे शाळेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला, ते आमच्या संस्थेच्या दृष्टिकोनातून मला आणि आमच्या सर्व मॅनेजमेंटच्या टीमला, आमच्या प्राचार्याला आणि आमच्या शिक्षकांना ते अत्यंत वेदनादायक ठरलेलं आहे. याच्या चुकीच्या आरोपांमुळे आम्ही जे काही आजपर्यंत प्रामाणिक प्रयत्न करतोय त्याच्यावरच जणू काही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अशी परिस्थिती काही दिवसांपूर्वीपासूनची समाज माध्यमातून निर्माण झालेली आम्हाला ती पाहायला मिळाली. पण माझं असं मत आहे की हा आरोप फक्त आमच्या शाळेवर नाही, जो आमचा शिक्षक आहे त्याच्यावर पण आरोप झाला की जो प्रामाणिकपणे ही सगळी मुलं घडवण्याचा प्रयत्न करतोय. हा आरोप आमच्या विद्यार्थ्यांवर झाला असं आमचं मत आहे की जो त्याचे स्वप्न पाहतोय, तो प्रयत्न करतोय, आम्ही त्याला ते बळ देतोय आणि भविष्यामध्ये त्याला मोठं व्हायचं आहे. हा जो आरोप आहे हा फक्त संस्थेवर नव्हता, हा आमच्या पालकांवर होता, जो आमच्या विश्वासाने, जो आमच्यावर श्रद्धा ठेवतो आणि या संस्थेमध्ये तो त्यांचे विद्यार्थी घडवतो. पण ही जे काही घटना घडल्या ते अत्यंत वेदनादायी आहे असं या संस्थेचा प्रमुख म्हणून माझं इथं ते मत आहे. मी ठामपणे सांगू इच्छितो, अनेक पालकांना सुद्धा माहीत आहे, जे आमच्या शाळेच्या संबंधित पत्रकार असतील किंवा इतर जे लोक असतील, आमच्या गावातले लोक असतील, त्यांना माहीत आहे की बेनके परिवार किंवा आम्ही कधी किंवा आमच्या संस्थेने कधी हा भेदभाव कोणाशी कधी केला नाही की हा कोणाचा आहे, की हा कुठल्या जातीचा आहे, कुठल्या घटकाचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे. एक शाळा म्हणून त्या प्रत्येक मुलाकडं आम्ही ते प्रामाणिकपणे बघितलेले. अशा अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे आपण त्याचा रिव्ह्यू पण घेऊ शकतो. आम्ही पूर्णपणे कायद्याचा आदर करतो. आमची शाळा अत्यंत पारदर्शकपणे चालती
कायद्याच्या अधीन राहून आम्हाला जे जे काय फॉर्मॅलिटीज डॉक्युमेंटेशन पूर्ण करायचे असतात तेही प्रामाणिकपणे आम्ही आजपर्यंत केलेलं आहे. माझी माध्यमांना आणि विशेषतः समाजातल्या लोकांना आणि काही नेत्यांना अशी एवढीच विनंती आहे की एकतर्फी गोष्टींवर तुम्ही मूळचा विश्वास ठेवू नका. आम्हाला कोणालाही दोष द्यायचा नाही, त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो नाही, म्हणजे मी तरी इथं बसलेलो नाही. आमचं सत्य मांडण्यासाठी आमच्या संस्थेचं, त्याच्याकरता मी आपल्यासमोर इथं आलेलो आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की आम्हाला कोणाशी भांडण नाही, आमचा कोणावर रोष नाही, पण समाजामध्ये एकतर्फी जे काही चित्र निर्माण काही लोकांनी मुद्दामून करण्याचा प्रयत्न केला ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्याच्या वेदना आमच्या संस्थेला ते सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. म्हणून ज्या गोष्टीची जी इथं चर्चा झाली त्याची पूर्ण तपशीलवार माहिती मी तुम्हाला 1-2 मिनटं इथं समजून सांगणार आहे. 2008 साली आमची ज्ञानोदय एज्युकेशन सोसायटीची ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल ICSE बोर्डची नारायणगावच्या आमच्या प्रेमायसिसमध्ये चालू झाली. त्यानंतर जवळपास 13-14 वर्ष ती शाळा आम्ही उत्तमरित्या चालवण्याचा प्रयत्न केला. पण पालकांच्या मागणीनुसार आणि संस्थेने पण एक असा निर्णय घेतला की आपण ICSE बोर्डकडून आपण CBSE बोर्डकडे शिफ्ट केलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, ICSE बोर्ड पण चांगला आहे, पण तो जो बोर्ड आहे त्याच्यावर इंग्लिश लिटरेचरवर अधिकचा भर असतो आणि इंग्लिश लिटरेचर आणि त्याच्यावर अधिकचा भर असताना ग्रामीण भागातल्या मराठी भाषिक असणारे शेतकरी वर्गातल्या मुलांना तेवढं कोपअप करता येत नाही. ठराविक डॉक्टर मंडळी, व्यापारी मंडळी, वकील मंडळी यांच्यापुरतं ते व्हायचं. पण आपली शहरातली शाळा नसल्यामुळं CBSE बोर्डाची शाळामध्ये आपल्याला अधिक लार्जर स्केलवर आपल्या मुलांना आपण चांगल्या पद्धतीने घडू शकतो आणि म्हणून आम्ही पालकांना पण विश्वासात घेतलं. आमची जानेवारी 2024ला PTM झाली की आमचं क्लोजर ऑफ ICSE आणि ओपनिंग ऑफ CBSE विथ न्यू ट्रस्ट, न्यू प्लेस, न्यू इन्फ्रास्ट्रक्चर असं आम्ही क्लिअर कट त्या सगळ्या पालकांना तेव्हाच केलं होतं. त्या PTM म्हणजे पॅरेंट्स टीचर मीटिंग जी असते त्याचे अधिकृत आमच्याकडं नोंदणी आहे, त्याचे मिनिट्स ऑफ मीटिंगसुद्धा आहेत आणि त्याच्यानुसार आम्ही त्यांना ते अवगत केलं होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या सगळ्या LOIs म्हणजे लेटर ऑफ इंटेंट गव्हर्नमेंटचं, NOCs गव्हर्नमेंटची मान्यता हे प्रत्येक क्षेत्रावर आम्ही ती घेतलेली आहे. आमचं नवीन UDIS म्हणजे नवीन असं दरखायचा एक क्रमांक असतो की शाळेची ती ओळख असते, ती UDIS नंबर म्हणजे नवीन जो UDIS आहे आमचा 22/7/2024ला आम्ही त्याची मागणी केली. साधारण डिसेंबरच्या दरम्यान आमचा तो नवीन UDISसुद्धा आलेला आहे. आम्ही डिसेंबरच्या दरम्यान जेव्हा नवीन UDIS आमचा इश्यू झाला आम्ही पंचायत समितीकडं RTच्या मुलांचं आपण काय करायचं याचं मार्गदर्शन मागवणारं एक पत्रसुद्धा सबमिट केलेलं आहे. तेव्हा आम्हाला असं सांगण्यात आलं की RTच्या नॉर्म्सनुसार जे गावातली मुलं जे RTचं एज्युकेशन घेतात त्यांना ज्या शाळेत शिकायचे त्यांना फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर एकतर ती मुलं शिकवली गेली पाहिजे आणि तुमची शाळा जर आता 14 नंबरला चालू असेल तर आम्हाला ती मुलं तुमच्याकडे देता येणार नाही आणि नवीन शाळा असल्यामुळं 3 वर्षात तुमच्याकडे आम्ही RT ॲडमिशन्स करू शकत नाही असं त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितल्यानंतर ह्या मुलांचं समायोजन कसं करायचं, त्याच्यात वेळ नको जाय, ते नुकसान नको व्हायला म्हणून त्या वर्षी म्हणजे 24-25ला आम्ही ती सगळी मुलं संस्थेने त्याचा खर्च केला आणि तब्बल जवळपास 43 लाख रुपये त्यांच्यावर आम्ही खर्च केलेला आहे 24-25च्या वर्षासाठी. त्यानंतर जेव्हा ते वर्ष संपलं त्याच्यानंतर पण आम्ही RTच्या ॲडमिशनसाठी काय करायचं हे आम्ही त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. मध्यंतरीच्या दरम्यान ऑगस्ट 2024ला डेप्युटी डायरेक्टरची आम्हाला मान्यता आली नवीन स्कूलची. नंतर प्रथम मान्यता आम्हाला 10व्या महिन्यात आली 2024च्या. परत जुनं जे UDIS आहे ICSE बोर्डचं ते आमचं मार्चमध्ये बंद झालं, मार्च 2025मध्ये. तेव्हा आम्ही परत मार्च 2025मध्ये आम्ही पंचायत समितीला पत्र लिहिलं की आता 24-25 तर आम्ही मुलं शिकवलेली आहेत
आता 2025ला म्हणजे 3/3/2025 आम्ही पत्र दिले की नवीन समायोजन करून घेण्यात यावं. तेव्हा पण पंचायत समितीचा आम्हाला रिस्पॉन्ससुद्धा आला नाही आणि समायोजनाची प्रोसेससुद्धा झाली नाही. मग दुसऱ्या वर्षी पण आम्ही ती मुलं मोफत शिकवली आणि तेव्हा पण जवळपास आम्ही 44.5 लाख रुपये त्या वर्षासाठी त्या मुलांवर खर्च केलेला आहे. म्हणजे आत्तापर्यंत आमच्या शाळेतल्या RTच्या विद्यार्थ्यांना आम्ही 90 लाख रुपयाच्या आसपास त्यांच्यावर संस्थेने त्यांच्या खर्चाने खर्च केलेला आहे. आता आम्ही ही नवीन स्कूल बांधली, हे नवीन इन्फ्रास्ट्रक्चर खर्च केला आहे, त्याचं आम्ही कर्ज काढून केलेलं आहे. याच्यात कुठलं उत्पन्न आहे किंवा त्यातून असं अजिबात नाही. आम्ही ते कर्जाचे हप्ते अजूनही भरतोय आणि ते आम्ही स्वतःच्या खिशातनं भरतोय, बेनके परिवाराच्या खिशातनं आम्ही भरतोय. आणि संस्था जेव्हा स्थिर स्थावर होईल तेव्हा पण काय आम्हाला काय पैसे मिळणार नाही. जुन्या संस्थेला पण आम्ही जे काही खर्च केले होते त्याचे पण पैसे आम्हाला मिळाले नाही. पण आपलं एक चांगल्या पद्धतीने समाजामध्ये एक चांगलं काम करायचं म्हणून आम्ही ते करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही ते पुढे गेलेलो आहे. आता डिसेंबर 2026मध्ये पण आम्ही PTA किंवा PTM म्हणजे आम्ही ती मीटिंग घेतली, पेरेंट्स टीचर्स असोसिएशन किंवा पेरेंट्स टीचर्स मीटिंगची आम्ही ती मीटिंग घेतली की त्या RT ॲडमिशन्स जे स्कूलमध्ये आहेत की आपल्याला गव्हर्मेंट वल्लभ वेलफेअर फाउंडेशनमध्ये अलाउड करत नाही आहे, तर दुसऱ्या स्कूलमध्ये आपल्याला त्याचं समायोजन करून घ्यायला लागेल. आणि तुमचं समायोजन करून घेण्यासाठी आम्ही पण तुम्हाला सर्व ती गोष्ट मदत करू. उलट 2024ला आमचं एक पत्र आहे पंचायत समितीला की ती मुलं आम्ही शिकवतो, आमच्याकडे द्या, पण ती गव्हर्नमेंट आम्हाला अलाउड करत नव्हतं. म्हणून त्या पेरेंट्सला आम्ही म्हणजे पालकांना सर्वांना आम्ही त्या गोष्टी सांगितल्या. ह्या पेरेंट टीचर मिटिंगच्या आमच्या वेळोवेळी त्यांच्यावर चर्चा होत असते. त्यांना काही गोष्टी सांगितल्या. जे काय आमचे 113 का 115 पेरेंट्स होते, नंतर ते 7वीतून काही पास झाल्यानंतर आता 97 पालक राहिले, 97 विद्यार्थ्यांचे पालक राहिले होते. त्यातल्या सर्व पालकांची पण संमती झाली की वल्लभ वेलफेअर फाउंडेशनचे आमचे मॅनेजमेंट आणि जे आमचे प्राचार्य म्हणतात ते अत्यंत खरं आहे. आणि त्यातले जवळपास 60 ते 65 विद्यार्थी हे म्हणले की आपली शाळा खूप चांगली आहे, आम्हाला इथं शिक्षण घ्यायचं आहे, तर आम्ही आमची रेग्युलर फीज भरून आम्ही शिक्षण घ्यायला तयार आहे. काही लोक म्हटले की आम्ही समायोजन करून इतर ज्या शाळा आहेत जे आम्हाला ऑप्शन्स दिल्यात त्यामध्ये नारायणगावची ग्रामोन्नती मंडळाची इंग्लिश मिडियम स्कूल आहे किंवा विशाल जुन्नरची बहुतेक इंटरनॅशनल स्कूल आहे किंवा जय हिंदची पण एक इंग्लिश मिडियम स्कूल आहे तिकडं, आणि शेजारी आमच्या इथंच कुकडी व्हॅली जी असेल तिथं समायोजन करण्यासाठी काहींची तयारीसुद्धा झाली. काही ठराविक 4-5 पालक जे आहेत त्यांच्या हट्टापायी, त्यांच्या एकल भूमिकामुळे कुठली गोष्टी समजून नाही घ्यायची, त्यामुळं सगळ्या पालकांना त्यांनी वेठीस धरलं, आंदोलनाचा पवित्रा घेतला. आंदोलन करताना पण मला खूप वाईट आणि वेदना वाटत होते की त्यांनी लहान मुलांना तिथं आंदोलनस्थळी एकतर नव्हतं आणायला पाहिजे. म्हणजे लहान मुलांना आणून तुम्हाला काय त्याच्यामध्ये शो किंवा दाखवायचे ते लहान मुलं आहेत, आपली लेकरं आहेत, कोणाच्या पोटचा हा भाग वेगळा आहे, पण ती सगळी मुलं ही आमची मुलं आहेत असं मी मानतो. आणि म्हणून तिथं जात असताना काही राजकीय नेते तिथं आले किंवा राजकीय नेत्यांचे फोन आले आणि त्यांनी बिनबुडाचे काही आरोप काही आमच्या संस्थेवर सुद्धा केले, काही वेगळ्या पद्धतीची भाषा वापरली. म्हणून मला सगळ्यांना विनंती करायची आहे की ही जी संस्था आहे हे शासनाचे सर्व नियम पाळून आम्ही ती चालवणारी संस्था आहेत. शेवटी परवा जिल्हा परिषदचे CO आणि जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी यांच्याकडे मीटिंग झाली. तिथे आमचे प्राचार्य आणि आमच्या संस्थेतले काही लोक गेले आणि काही ठराविक पालक पण तिथे आले होते आणि त्यांनी त्यांची म्हणणं मांडलं, संस्थेचं म्हणणं मांडलं आणि तिथं पण निर्णय दिला की आम्हाला दुसऱ्या शाळेत समायोजन करण्याशिवाय पर्याय नाही, अन्यथा त्या शाळेत शिकायचं असेल तर तुम्ही फी भरून तुमची शाळा ती कंटिन्यू करू शकता. आम्ही आजपर्यंत 2 वर्ष ती मुलं शिकवली, आमचीच मुलं आहे, मी काय उपकार केलं असं म्हणत नाही, पण 90 लाख रुपये आमच्या खिशातले घालून आम्ही शिकवलेत. ही आमची चूक झाली का? त्या मुलांना अजूनही दर्जेदार शिक्षण मिळवण्यासाठी आम्हाला जे जे काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न करून आम्ही जेव्हा पुढं जात असलो तेव्हा संस्थेबाबतीत बरं कॉन्ट्राडिक्टरी बघा तुम्ही, एकतर
आमच्या शाळेला नावं ठेवायची, संस्थेचा कारभार कसा चुकीचा आहे ते सांगायचं, आमचे प्राचार्य आणि शिक्षकांवर नाही ते आरोप करायचे आणि परत म्हणायचे त्याच शाळेत ॲडमिशन पाहिजे. मग शाळा जर चांगली नसेल तर कशाला आमच्या शाळेत ॲडमिशन पाहिजे? का तर ही शाळा अत्यंत दर्जेदार आहे हे त्यांना माहीत आहे. फक्त चुकीच्या पद्धतीने वेटीस धरून ते काम करण्याचा प्रयत्न करतायत. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो की शाळेचं ॲकॅडमिक इयर संपलेलं आहे. आमचं 1 तारखेपासूनचं न्यू सेशन चालू होतं आहे. आमची न्यू ॲडमिशनसुद्धा चालू झालेले आहेत. आणि त्या RTच्या विद्यार्थी आणि त्यांचे जे पालक आहेत त्याच्या आज मी ज्या संस्थेमध्ये बसले, मला अनेक पालक आज भेटून गेले. अनेकांनी ॲडमिशन्स कंटिन्यू केलेत. त्यांनी आमची दिलगिरीसुद्धा व्यक्त केली. ठराविक काही 4-5 पालकांच्या मुळं आम्ही सगळे भेटीस धरले गेलो आणि ते आम्हाला विश्वास देत होते की आम्ही तुमचं ॲडमिशन ब्लूमिंगडेलमध्येच फुकट करून देतो. असे चुकीच्या दिशेने नेण्याचं काम ज्यांनी केलं ते अत्यंत निंदनीय आहे. हे शाळेचं जाऊन दे, पण आपण आपली मुलं घडत असताना आपण त्या मुलांना काय दिशा देणार आहे हा पण विचार प्रत्येकाने केला पाहिजे. जेव्हा CO आणि ZPच्या शिक्षणाधिकारी मीटिंग झाली, खाली आल्या लगेच ते पालक आमच्या प्राचार्याला भेटले आणि ते म्हटले की आमची चूक झाली. तर प्राचार्य म्हटले की आम्ही मुलं शिकवतोय, आम्ही तुम्हाला काय आउट ऑफ द वे जाऊन मदत करतोय, शिस्त लावतोय आणि आंदोलन करून तुम्ही संस्थेला आणि हे सगळे बदनाम करायचा प्रयत्न केला. म्हणजे ते आमची चूकच झाली असं त्यांनी त्यांच्याकडे पण मांडलं. म्हणून झालेला जो विषय आहे, मी आपल्या पत्रकारांच्या मार्फत जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक नेत्याला असेल, जे काही आमचे RTचे पालक असेल त्यांना असेल, आमचे इतर संस्थेचे पालक असेल त्यांना असेल, किंवा या संस्थेचे निगडीत जे लोक असतील किंवा नागरिक असेल, त्यांना माझी नम्र विनंती आणि आव्हान आहे की झालेला विषय हा चुकीचा झाला, पण आता तो विषय सोडून द्या. आम्हाला संस्था चालवणं आणि मुलं घडवणं याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. कायद्याच्या अधीनच राहून आम्ही सगळ्या गोष्टी करणार आहे. मी या संस्थेचा अध्यक्ष जरी असलो आणि मी तालुक्याचा माझे आमदार जरी असलो तरी माझा आमदार जरी असतो म्हणून मी काही करायला असं मी कधी केलेलं नाही. वल्लभशेठ बेनके साहेबांनी पण कधी केलेलं नाही. म्हणून मी मुद्दामून जाणीवपूर्वक पालकांचं जे काही गोष्टी असेल किंवा शिक्षणाधिकारी असेल त्यांच्यावर वेगळा कुठलं प्रेशर टाकणे किंवा कायद्याला बगल देऊन तुम्ही असं करा असं करायचा प्रयत्न केला नाही. शासनाचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे CO, शिक्षणाधिकारी जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य राहील असं मी आमच्या क्राईम प्राचार्याला सांगायचो. फक्त आपली जी सत्याची बाजू असेल, जे काही रिलेटेड डॉक्युमेंट्स असतील ते तुम्ही तिथं सबमिट करा आणि त्यावरून जर त्यांनी काही गोष्टी सांगितल्या तर ते आपण मान्य करू. आपल्या याच्यातला काही पॉलिटिकल इश्यू करायचा नाही. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की झाला तो विषय आता आपण सर्वांनी सोडून देऊन एक चांगल्या दिशेने ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आम्ही जे शिक्षण देण्याचं काम करतोय ते आम्हाला प्रामाणिकपणे सर्व आमच्या पालकांना, आमच्या शिक्षकांना, आमच्या प्राचार्याला, आमच्या नॉन टीचिंग स्टाफला आणि विशेषतः आमच्या सगळ्या मॅनेजमेंटला एक चांगली दिशा आम्ही देतोय. ते देण्याचं काम आम्ही करतोय. याच्यात विनाकारण कुणी कुठल्याही पद्धतीचं पॉलिटिकल इंटरफेरन्स किंवा राजकीय हस्तक्षेप करून उगाचच बदनाम करण्याचा कुणीही कृपया करून प्रयत्न करू नका, अशीच मी सम्राटला नम्रतेची विनंती करतो. शासनाकडून 25% मोफत शिक्षण देण्याची प्रोव्हिजन आहे, म्हणजे 1ली ते 7वी पर्यंत. त्याच्या कॅटेगरीज म्हणजे आर्थिक दुर्बल किंवा ST NT जे काय असेल ते. आता तुमची शाळा अगोदर ज्ञानदाची होती फाउंडेशन, नंतर तुम्ही वल्लभ बेनके फाउंडेशन दिलं. पालकांचं म्हणणं आहे कुठली मिटिंग झाली नाही, आम्हाला विश्वासात घेतलं नाही, तुम्ही एका चेंज ऑफ रिपोर्ट केलेला आहे, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचा तो रिपोर्ट आम्हाला दिलेला नाही. म्हणजे संस्था चालक मनमानी करतात असं त्यांचा आरोप होता आणि आहे. नाही, आता आम्ही जर मनमानी करत असलो तर आम्हाला जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्याकडं आम्ही जे काय मांडणी केली ते आमचे त्यांनी फेटाळले असते. मूळतः हा जुना UDIS जो ज्ञानोदय एज्युकेशनचा बंद झाला तो प्रॉपर डॉक्युमेंटेशन करून आम्ही तो बंद केलेला आहे. ही जी शाळा चालू केली याला विविध मान्यता असतात. पार जिल्हा परिषदपासून, डेप्युटी डायरेक्टर एज्युकेशनपासून, महाराष्ट्र गव्हर्नमेंटपासून तर CBSEच्या ॲफिलिएशन परत ह्या सगळ्या आम्ही मिळवलेल्या आहेत. ते चुकीचे नाही. ही इमारत बांधताना आम्ही त्याचं NA केलं, टाउन प्लॅनिंगची सँक्शन घेतली, फायरचे NOCs घेतल्या, सगळ्या गोष्टी आम्ही पार साईड मार्जिनचं सगळं प्रॉपर करून त्याचं कम्प्लिशनसुद्धा घेतलेलं आहे. आता त्यांना विश्वासात घेतलं नाही असं जे म्हणणं आहे, ठीक आहे, ह्याचा कदाचित आम्ही असं गृहीत धरा विश्वासात घेतलं नाही. पण CBSEच्या पॅटर्नमध्ये 2 वर्ष झालं नाही शिकतायत ते. मग 2 वर्ष CBSEचं ते जर शिक्षण घेत आहेत तर त्यांना वाटेल नको का, अरे आधी आपण ICSE घेत होतो, मग CBSEचं आपण कसं काय घेतोय, किंवा हे एज्युकेशन घेत असताना त्यांनी एकदा तरी प्रश्न रेज नाही केला का.
असं नाही आहे. शाळा एखादी बंद करणं, आता ती बंद का केली, कारण तिकडं खूप वेगळ्या सर्कमस्टन्स होते, आम्हाला ते शक्य नव्हतं. आम्ही एवढी पालक तिथं तेव्हा पण संख्या मला असं वाटतं की 750-700 विद्यार्थी असतील. ह्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आम्ही विश्वासात घेऊन ते निर्णय केला. म्हणून 2 वर्ष झाली आमची ही शाळा चालवून. एकाच तरी कंप्लेंट आहे का? नाही. हा इश्यू कधी रेज झाला? हा RTच्या विद्यार्थ्यांचं समायोजन करण्याच्या वेळेस इश्यू रेज झाला. आणि RTच्या विद्यार्थ्यांचं समायोजन ही आजची गोष्ट नाही आहे, ही 2 वर्षापूर्वीपासूनची गोष्ट आहे. आणि हे सर्व पालकांना ते माहीत आहे. उलट आम्ही 2 वर्ष त्यांना फ्री शिकवलेलं आहे, त्याच्यावर आम्ही कितीतरी खर्च केलेला लाखो रुपयाने. आणि म्हणून हे जे काय म्हणतात की फसवलं किंवा हे गेलं, हे अत्यंत चुकीचं आहे. आणि मूळतः RTच्या विद्यार्थ्यांचा ॲडमिशनचा याचा संस्थेचा काही संबंध नाही. तो RTचे विद्यार्थी आणि गव्हर्नमेंट किंवा पंचायत समिती किंवा शिक्षणाधिकारी जुन्नर, तरीसुद्धा आम्ही त्यांना सपोर्ट करण्याच्या भूमिकेतून राहिलेलो आहे. म्हणून त्यांचे ॲडमिशन इकडे घ्यायचे का अजून कुठे घ्यायचे याचा निर्णय गव्हर्नमेंटचा आहे, तो आमचा नाही आहे तसा. पण तरीसुद्धा ही आपली मुलं आहेत, आम्ही सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केला. गव्हर्नमेंटने त्यांचं यापूर्वी समायोजन करायला पाहिलं होतं, नाही केलं. पण त्यांनाही आम्हाला दोष द्यायचा नाही, कारण तेव्हाचे शिक्षणाधिकारी वेगळे होते, आता शिक्षणाधिकारी नवीन आहेत. तरी आम्ही काही त्यांच्यावर भांडत बसलो नाही. आम्ही म्हणलो त्यांचं नुकसान होतं आहे ना, तर आपण इकडे शिकून ते कंटिन्यू करू. पण त्याला कितपत करायचं, कितपत त्याला मर्यादा आहे का नाही. आणि एवढं करत असून सुद्धा कृतज्ञाची भावना नाही ना. कृतज्ञ त्याला एक शब्द आहे, पण कृतज्ञाच्या भावनेच्या ऐवजी त्यांनी जी भाषा आमच्या शाळेच्या प्रती वापरली, मग त्यांनी RTसाठी भांडायचं ना, त्यांनी संस्थेला बदनाम करायचं कारण नाही. आता त्यातले काही पालकांनी कशा पद्धतीने वर्षभर काय आमच्याकडे रेकॉर्ड आहे सगळे, त्याच्याबद्दल मला काय जास्त बोलायचं नाही. पण असं जे दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी सगळ्यांचीच दिशाभूल केली. त्यांनी आशादांची दिशाभूल केली, शरददादांची केली, बाबूराव पाटेंची केली, तिथले सभापती असेल, उपसभापती जे निवडून आले त्यांची केली. म्हणून त्यांच्याकडे एखादा डिमांड करायला तर त्यांना वाटत असलं आपण त्यांना न्याय देऊ. आणि त्यातून अतुल बेनके सापडलं म्हणजे तर अजून त्यांना डबल स्पीड आला असेल. पण ते जाऊन द्या, आता ते आपल्याला त्याच्या खोलात जायचं नाही, ते झालं ते जाऊन द्या. पण दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही ठराविक पालकांनी केला, सगळ्यांनी नाही केला. आणि सर्वतोपरी जे काही पालक आहेत ते बऱ्याच जणांनी RTच्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे ॲडमिशन घेऊन कंटिन्यूसुद्धा केलेत. आमच्या प्राचार्याची आणि माझी स्वतः वैयक्तिक त्यांनी दिलगिरीसुद्धा व्यक्त केली. पण तरीसुद्धा झालं ते जाऊन द्या, एक दिशा वेगळी भरखडवण्याचं पालकांचं काम केलं, म्हणून ते आम्ही सोडून देऊन आपल्याला चांगले शिक्षण पुढे घडवायचं. तुम्ही म्हणताय पुण्याला मिटिंग झाली, प्राचार्यांची त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. आता दिलगिरी व्यक्त केली नाही केली प्राचार्यांना पालकांना माहिती. त्यांनी असा एक आरोप केला की प्राचार्यांवर भोसरी या ठिकाणी गुन्हा पण दाखल आहे. प्राचार्य अतिशय उर्मट आहे, पालकांशी व्यवस्थित बोलत नाही. तुम्ही जर तुमची मुलं शिफ्ट केली नाही, तुम्ही एखाद्या खोलीमध्ये कोंडून त्या मुलांना ठेवी, तिथे तुम्ही तुमचं बघा, अशी पण प्राचार्य भाषा वापरतात, असं त्यांचा आरोप आहे. आमचे प्राचार्य 1.5 वर्षापासून ह्या शाळेत आल्यानंतर ह्या संस्थेची आणि आमच्या शाळेची भरभराट झालेलीच आहे. आमच्याकडे आता 1100 विद्यार्थी शिकत आहे. आता यावेळेस अजून परत ॲडमिशन वाढणार आहे. हे 100 पालक बाजूला जर ठेवले, 100 पण नाही, हे 5-6 बाजूला ठेवले, तर जवळपास 1000 पालक मला कायम सांगतात की प्राचार्य अत्यंत चांगले. का चांगले आहेत? तर ते एकदम शिस्तीचा बडगा आहे त्यांचा. आणि प्राचार्याने शिस्तीने राहू नये का? विद्यार्थी घडायचं असेल तर शिक्षक आणि प्राचार्य हे शिस्तीतच पाहिजे. आता काही पालकांना ती शिस्त जर मान्य नसेल तर आम्ही काही करू शकत नाही. आणि शिस्तीने जर एखादा विद्यार्थी वागत नसेल तर त्याला शिस्तीवर आणण्यासाठी ही जबाबदारी कोणाची आहे? पालकांची आहे, संस्थेची आहे, आमच्या शिक्षकांची आहे आणि प्राचार्याची आहे. म्हणून संस्था चालक म्हणून आम्ही जेव्हा काम बघतोय, आमचं लक्ष आहे ना प्राचार्यांकडं. आणि प्राचार्य योग्य नसेल वाजत किंवा काही जर चुकत असेल तर आम्ही खाजगीत काही ठिकाणी बोलत असतो, नाही असं नाही. पण प्राचार्य मूळतः चुकतात किंवा ह्या सगळ्या गोष्टी करतात असं जर त्यांचा आक्षेप असेल तर त्यांनी आमच्याच शाळेत ॲडमिशन घ्यावी असा आग्रह का धरतात, नंबर 1. आणि नंबर 2, आमच्या प्राचार्यावर बिनबुडाचे जे काय गुन्हा दाखल केला आणि अशा सगळ्या गोष्टी आरोप केले, त्याच्यात काहीही तथ्य नाही. ते आधी प्रियदर्शनी स्कूलमध्ये होते. त्या प्रियदर्शनी स्कूलचे जे काही संस्था चालक आहेत त्यांचे आणि माझे अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत. आमचे डॉक्टर अमोल बेनके तिथं दाखलमध्ये असल्यामुळं त्यांची मुलं काही वेळेस त्या शाळेमध्ये होते, म्हणून आमचं तिथं जाणं येणं असायचं. आम्ही त्यांच्याकडे सगळी चौकशी प्राचार्यांची केली.
आणि त्यांनी स्वतः सांगितलं की प्राचार्यामध्येची यांच्यामध्ये चूक नाही. त्यांच्या शाळेतला एक विद्यार्थी होता, तो एक्सटर्नल अभ्यास घ्यायचा, म्हणजे तो शाळेत पण नव्हता, तो एक्सटर्नली ते शाळेमध्ये अटेंड करायचा. त्यांची काहीतरी मार्चमध्ये परीक्षा झाली, एप्रिलमध्ये निकाल लागला आणि एप्रिलच्या निकालानंतर डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान त्या विद्यार्थ्याने काही कारणास्तव त्यांनी सुसाईड केलं. आता त्यांनी सुसाईड का केलं हे माहीत नाही, पण त्यांच्या पालकांनी काही कारणास्तव किंवा गैरसमजुतीतून किंवा चुकीच्या पद्धतीने प्राचार्याला त्या पोलीस स्टेशनला त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केले की यांच्यामुळे झालं. एकतर तो विद्यार्थी एक्सटर्नल, त्याचा आणि शाळेचा डायरेक्ट काही संबंध नाही. त्याचा निकाल लागला मार्च एप्रिलमध्ये परीक्षा देऊन, त्यांनी सुसाईड केलं 6-7 महिन्यांनी. आणि त्याच्यानंतर असं केल्यानंतर प्राचार्याला लगेच अटक पण नाही झाली, लगेच त्यांना जामीन पण झाला त्याच्यामध्ये. आणि अशा पद्धतीने जर एखाद्या शाळेमध्ये घटना घडल्यानंतर त्या प्राचार्याने त्याच्याबरोबर दोष द्यायचा असेल तर अशा सगळ्या गोष्टी घडत राहील. आम्ही सगळी शहानिशा करून, त्यांची सखोल माहिती घेऊन, ज्या शाळेतली घटना घडली त्यांच्या संस्था चालकांबरोबर चर्चा करून पालकांची प्राचार्याची नियुक्ती इथं केलेली आहे. आणि त्याच्या बाबतीत पालक आणि आमचे सगळे विद्यार्थी अत्यंत समाधानी आहेत. काही कठोर निर्णय घेत असताना कटू वाटत असेल, पण प्राचार्य अत्यंत उत्तमरित्या काम करत आहेत. ह्या उलट त्यांचं ऑल इंडिया CBSEचं बोर्ड आहे, त्याच्यामध्ये गायडन्स करणं, ट्रेनिंग देणं आणि इतर शाळांना ॲफिलिएशन देण्याच्या कमिटीमध्ये त्यांची निवड झालेली आहे. म्हणजे अत्यंत उत्तम दर्जाचे प्राचार्य आहेत. त्यांना अनेक पुरस्कारसुद्धा प्राप्त झालेले आहेत. इंग्लिश, हिंदी आणि मराठी भाषेवर अत्यंत त्यांचं प्रभुत्व आहे. अत्यंत त्याच्यातलं ग्रॅमर आपण ज्याला जे म्हणतो व्याकरण, त्याच्यामध्ये कुठल्याहीच प्रकारची एकदम प्रभुत्व असल्यामुळं विद्यार्थ्यांना स्वतः ते शाळेत शिकवतात. अनेक शाळेचे प्राचार्य असतील किंवा इथून मागचे आमचे काही प्राचार्य होते, ते वर्गात शिकवत नव्हते, हे स्वतः वर्गात मुलांना शिकवतात. आणि ज्या ज्या वर्गात ते शिकवतात ते मुलांची सारखी डिमांड असते की आमचे जे प्राचार्य डॉक्टर हितेश शर्मा तेच आम्हाला आमच्या वर्गात पाहिजे. पण हे आरोप अत्यंत बिनबुडाचे आहेत, त्याच्यात कुठलंही तथ्य नाही. याच्यावर कुणीही विश्वास ठेवू नका. अतुल बेनके आणि आमची मॅनेजमेंट कमिटी सर्वशा गोष्टीला जबाबदार आहेत आणि आजपर्यंत आम्ही ते अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळलेलं आहे. या शाळेत आम्ही कुठल्याही प्रकारचं पॉलिटिकल इंटरफेरन्स आणलं नाही, आणणार पण नाही. आम्हाला केंद्रबिंदू आमचा विद्यार्थी आहे. आता मी राजकीय क्षेत्रातलं आहे, पण अनेक असे पालक आहेत जे इतर पक्षाचे निगडीत आहेत. ते काय माझ्या राजकीय विरोधातच आहेत. त्यांचे मुलं इथं आहेत, पण इथं आल्यानंतर आमची बंद खोलीत चर्चा होती. मी त्याचं वाच्य तर कुठं बाहेर करत पण नाही आणि ते करत नाही. पण त्यांच्या मनाला माहिती की अतुल बेनकेंनी आणि त्यांच्या फॅमिलीने, वल्लभ शेट्टी आणि त्यांच्या फॅमिलीने या संस्थेच्या माध्यमातून कसे मुलं घडवले आणि कसे आम्ही घडवत आहोत. सर्वतोपरी अजूनही आम्ही खिशातलेच पैसे खर्च करून ही संस्था चालवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि पुढेही ही संस्था टिकवण्यासाठी, मुलांचं हित जोपासण्यासाठी आम्ही ते करतच राहणार आहे. अतुल बेनके म्हटलं की ट्रॅप लावण्याचा प्रयत्न होतोच, राजकारणामध्ये आहे तो प्रयत्न होणार. 97 मुलांचं RTI सुविधा त्यांना ते मिळणार नाही, म्हणजे मोफत शिक्षणाची सुविधा. आता त्यांची पर्यायी व्यवस्था इतर ठिकाणी त्यांना शिफ्ट केलं जाणार आहे का? पालक म्हणतात आम्हाला इथे शिकायचं आहे, तुमचं शिक्षण 1 नंबरचं आहे, मग इथं ती सुविधा मिळण्यासाठी असे काही प्रयत्न होणार आहेत का? तसे आम्ही प्रयत्न मी तरी प्रामाणिकपणे पूर्णपणे केले. मी एज्युकेशन डिपार्टमेंट गव्हर्नमेंटच्या मंत्रालय विभागामध्ये सुद्धा जाऊन आलो होतो. दादा भुसे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सगळी चर्चा सुद्धा केली होती. याचा आजचा विषय नाही, हा वरच्यावरचा विषय आहे. मी जिल्हा परिषदचे जिल्हा शिक्षण अधिकारी असेल, डेप्युटी डायरेक्टर असतील किंवा पंचायत समितीचे आत्ताचे अशोक लांडे, आधीचे शिंदे मॅडम होत्या, त्यांच्यावर आमची सगळी प्रोसिजर झालेली आहे. ते कुठल्याच बाबतीत शक्य झालं नाही. आत्ताच्या RTIचे विद्यार्थी जे 97 विद्यार्थी आहेत, त्याच्यापैकी जवळपास 50 ते 60 जणांनी ऑलरेडी आमच्याकडे ॲडमिशन्स काही जणांनी कन्फर्म केले, काहींनी फोनद्वारे केले, तिथं झालेले आहेत फी भरून. आणि काही विद्यार्थ्यांचं समायोजनसुद्धा प्रोसिजर स्टार्ट झालेली आहे. तसे काल जिल्हा परिषदचे जिल्हा शिक्षण अधिकारी नायकडे साहेबांनी त्याचे ऑर्डर्स काढलेत आणि काही 2-3 पेरेंट्स आहेत त्यांचं समायोजन झाले आणि त्यांनी येऊन आमच्या प्राचार्याची माफी मागून त्यांनी सांगितलं की आमचं इकडे समायोजन झाले, आमचा आनंद आहे, थँक्यू की तुम्ही आम्हाला खूप चांगलं शिकवलं, चांगल्या गोष्टी केलं, पण आमची नाही परिस्थिती, आम्ही तिकडे शिकतो असं सगळ्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून त्याच्या जसं समायोजन प्रत्येकाचं होईल, ज्यांना फी भरून कंटिन्यू करतील. आणि जरी 97 मुलांचं समायोजन करायचं ठरलं तर 97 मुलांचं कुठं कुठं समायोजन होणार याची ऑलरेडी तयारी शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांनी केलेली आहे.
आणि त्याच्यात बारकाईने लक्ष देऊन ते पण आम्ही बघितले की सगळीकडे कुठं कुठे स्पेसेस आणि कुठे ते समायोजन होणार आहे. मग तुम्ही या पालकांना एकत्र घेऊन त्यांच्या आधी मीटिंग केली होती का? 2-3 वेळा मीटिंग झाली. मीटिंग्ज ऑलरेडी झालेल्या आहेत. मी काही पालकांना पर्सनली त्यांच्याशी बोललेलो आहे. शिक्षण अधिकाऱ्यांनी 2दा मीटिंग घेतली, आमच्या प्रिन्सिपलने एकदा घेतली, त्याच्या आधी आमच्या मॅनेजमेंटने घेतली, आमच्या PTMमध्ये चर्चा झालेली आहे आणि त्यांना ते परिस्थिती माहिती होती. प्रोसिडिंग असेल ना? प्रोसिडिंग आहे ना, ते प्रोसिडिंग आणि ते सगळे आमचे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला जे लिस्टवर दाखवतोय हे सगळे आम्ही शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद नायकडे साहेब यांच्याकडे सबमिटसुद्धा केलेले आहेत आणि तसे आम्हाला ते चॅरिटी कमिशनरला पण सबमिट करायला लागतात. म्हणून आमचे सगळीकडे रेकॉर्ड्स आहेत आणि ते बघून त्यांनी सांगितलं की यू आर राईट की आम्ही जे काय केले आणि तसे ट्रॅक रेकॉर्ड्स त्यांच्या विभागामध्ये पण आम्ही जे ट्रेनवर गेले होते ते त्यांना ते सापडले पण आहेत आणि त्यातून त्यांनी ते मान्य केलं. आणि त्या उपरही माझी जर काही चूक असेल तर मी त्या शिक्षण अधिकाऱ्याला सांगितलं की आमच्या प्रिन्सिपल की तुम्हाला जर आम्हाला दंड करायचा तुम्ही आम्हाला दंड करा, तुम्ही आम्हाला काय सांगाल ते सांगा, आमचं जर चुकत असेल तर. पण त्यांनी सांगितलं नाही तुमचं चुकत नाही, त्याच्यामुळे आम्ही क्लिअरली बोलतो. एवढं मिस्टर क्लीन सगळं असतानाही तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, पॉलिटिकल इश्यू. आता काय, आता हे शैक्षणिक संस्था असल्यामुळं मी त्याच्यावर आधीच भाष्य करणार नाही, पण हे पब्लिक आहे वो सब जानती है. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.